सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या सूरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे प्रीती जैन यांनी. कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं आहे बाळासाहेब खराटे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती आहे. सूरसंवाद. हॅलो. हॅलो, नमस्कार. मी एकनाथ काळे वसारी वाशिम इथून बोलतोय. बोला. आगामी दिवाळी सणाच्या सर्व आकाशवाणीच्या श्रोते मंडळींना शुभेच्छा आणि आकाशवाणी परिवाराला सुद्धा. कारण 2 महिन्यानंतर मी कॉल करतोय, आता याच्यानंतर 2 महिन्यानंतरच करेन. बरोबर. म्हणून अगोदरच शुभेच्छा देतोय. बरोबर. तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. आज एक या कार्यक्रमात दिवाळी येणार अंगण फुलणार घरोघरी. बरं, आज तुम्हाला तुमच्या आवडीचं हे गाणं तर ऐकवू, पण दिवाळीची एखादी आठवण असेल तर तुम्ही सांगू शकता का? दिवाळी कसं आहे, प्रत्येक जण आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार साजरी करतोय. पूर्वी जो स्नेह जिव्हाळा होता तो तसं पाहिला तर आज फक्त एक औपचारिकता म्हणून राहिली. बरोबर. आणि नवीन पद्धतीनं लोक साजरी करतात. एक औपचारिकता म्हणून एकमेकांना शुभेच्छा त्यांना भेटणं या गोष्टी आहेत. पण काही अंशी का होईना पूर्वीचा जो स्नेह जिव्हाळा होता तो फार कमी होताना दिसतोय. लोकांमधला संवाद फार कमी झालेला आहे. तर याच्यावरती तोडगा म्हणून आता आपण कुठेतरी एक ती सुरुवात करू शकतो की ज्या पूर्वीच्या परंपरा आहेत किंवा पूर्वीच्या ज्या रूढी आहेत त्या आपण पाळून एकमेकांकडे जाऊन एकमेकांना प्रत्यक्षात शुभेच्छा देऊन आपण त्या पुन्हा सुरू करू शकतो. जपायलाच पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमावरून प्रत्येक जण देतोय, पण प्रत्यक्ष भेटण्यामध्ये जो आनंद असतो तो फार वेगळा आनंद आहे. सोशल मीडियामध्ये बऱ्याच चांगल्या बाबी आहेत, त्याचा सुद्धा आपण बदलत्या काळानुसार स्वीकार करायला पाहिजे. आणि आपल्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या मागचं जे काही असतं हे आपण जपायला पाहिजे. ते पुढच्या पिढीपर्यंत तो वारसा आपण न्यायला पाहिजे. CP Grams, centralized public grievance redressal and monitoring system. ये है हर भारतीय नागरिक की शिकायत पर त्वरित कार्यवाही की गारंटी का पोर्टल. CP Grams एक ऐसी विश्वसनीय प्रणाली जो प्रत्येक नागरिक को सशक्त बनाती है और सुशासन के हर स्तर पर अधिकारियों की जवाबदेही सुनिश्चित करती है. CP Grams, संवेदनशील, असरदार, जवाबदेह. आज ही लॉग इन करें CP Grams. हॅलो. हॅलो. हा, आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद. आपल्याला ते गाणं ऐकायचं होतं मॅडम. कोणतं गाणं ऐकायचं आज आपल्याला? ते कोणतं बी एखादं गाणं. कोणतं गाणं ऐकायचंय तुम्ही सांगा. आज तुमच्या आवडीचं गाणं सांगायचंय तुम्हाला. बरं, माझ्या आवडीचं गाणं समजा एखादं भीमगीत वगैरे कोणतंही एखादं. बरं, कुठलंही भीमगीत चालेल. हो. आणि मी सुकळून बोलतो. हा, बोला. संतोष गवई, सोम गवई, श्वेता गवई आणि स्वाती गवई. बरं. हे आम्हाला एखादं गाणं ऐकायचं भीमगीत. बरं, ठीक आहे. तुमचा आज बऱ्याच दिवसानंतर फोन लागलाय का अकोला आकाशवाणीला? हो, खूप ट्राय केले मी. खूप म्हणजे 5-6 महिने झाले ट्राय करू आलो फोन. आता मी सध्या काम पाहून आलो आणि लगेच फोन लावला. 10:30 वाजू राहिले. हा हा हा. काय करता आपण? मी प्लंबिंगचे काम करतो. बरं. तर खूप वर्षानंतर समजा फोन लागला आमचा. बरं बरं. तुमच्या आवडीचं गाणं सूरसंवाद या कार्यक्रमामध्ये ऐकायला विसरू नका. होता नव्हता मागच्या पुढच्या, होता नव्हता मागच्या पुढच्या,
त्यानं चुकता केलाय हिशोब, त्यानं चुकता केलाय हिशोब. हे साहेबात साहेब एकच साहेब, माझा बाबा साहेब. होय साहेबात साहेब एकच साहेब, माझा बाबा साहेब. साहेबात साहेब एकच साहेब, माझा बाबा साहेब. साहेबात साहेब एकच साहेब, माझा बाबा साहेब. परंपरेला लात मारली, धम्म दीक्षेचं दान दिलं. त्या मनूच्या जोखडातून गुलाम आम्हा मुक्त केलं. परंपरेला लात मारली, धम्म दीक्षेचं दान दिलं. त्या मनूच्या जोखडातून गुलाम आम्हा मुक्त केलं. वेद पुराण पोथ्या साऱ्यांना, वेद पुराण पोथ्या साऱ्यांना दिला बुद्ध धम्माने जबाब. हे साहेबात साहेब एकच साहेब, माझा बाबा साहेब. हाय साहेबात साहेब एकच साहेब, माझा बाबा साहेब. साहेबात साहेब एकच साहेब, माझा बाबा साहेब. साहेबात साहेब एकच साहेब, माझा बाबा साहेब. तीनशे 40वी कलम नोंदली पहिले ओबीसी साठी. हिंदू कोड बिल करार केला, किंमत चुकविली मोठी. 340वी कलम नोंदली पहिले ओबीसी साठी. हिंदू कोड बिल करार केला, किंमत चुकविली मोठी. राजा रंकाला एकमताधिकार, राजा रंकाला एकमताधिकार. लोकशाहीचा ठरला नवाब. साहेबात साहेब एकच साहेब, माझा बाबा साहेब. हाय साहेबात. हॅलो. हा नमस्कार, आकाशवाणी अकोला केंद्र. हो, आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि कार्यक्रम सुरसंवाद. हो, मी पाथर्डीहून बोलत आहे ताई, मीरा. बोला. हा, मी दोन्ही डोळ्यांनी ब्लाइंड आहे, घरीच असते. बरं. हो मग तुम्ही अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असता? हो, खूप आवडतात आम्हाला ऐकायला. हा हा. हा, आम्ही ऐकतो. म्हणजे आमच्या मीरा ताई पण आहेत तायडे, त्या पण ऐकतात, मी ऐकते. खूप ऐकतात. खूप आवडतात तुमचे कार्यक्रम. मी खूप वेळा प्रयत्न करते फोन लावण्याचा, पण आज लागला. खूप आनंद झाला आम्हाला. चला, अभिनंदन तुमचं. आज तुमचा फोन लागलेला आहे बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर. हो, तुम्ही कोण बोलतात ताई? मी सुरसंवाद या कार्यक्रमासाठी प्रीती जैन बोलते. हो, छान बोलतात ताई तुम्ही. आज कोणतं गाणं ऐकायचं आपल्याला? आम्हाला आज पहिल्याने फोन लागला माझा, तर मला गजानन आरती देऊन द्यायचं ना घरी. मी सांगू का? माझी आई, माझी बहीण, माझी भाची, भाचे, हा, वहिनी, माझा भाऊ. बरं. हा सगळा तुमचा परिवार आहे तर? हो ताई. बरं. मग तुम्हाला
100% अंधत्व आहे की थोडंफार दिसते तुम्हाला? नाही ताई, 100% अंधत्व आहे. मी जन्मापासूनच ब्लाइंड आहे दोन्ही डोळ्यांनी. बरं. हो मग त्याच्यावरती काही तुम्ही उपचार वगैरे घेतले होते का? हो, उपचार वगैरे म्हणजे जन्मापासूनच डॉक्टर म्हणत होते डोळे नाही येत नाही, काळच नाही ना, ते मोतीबिंदू असते ते डोळ्यात. मी अंध शिकली पण कोणभाई ओरा अंध विद्यालयात, पण मी बोलतच नव्हती. शाळेतला जायची मी खूप. हां. हो म्हणजे तुमचं शिक्षण झालेलं आहे अंध विद्यालयामध्ये? हो झालेलं आहे. 7वी पर्यंत शिकलेली आहे मी. आता घरीच असते. मला खूप इच्छा असते फोन लावण्याची, पण मला फोनच नाही लागत. म्हटलं आज ट्राय करायचंच म्हटलं. चला, आज तुमचा फोन लागलेला, आज तुम्ही प्रयत्न केला आणि तुमच्या प्रयत्नांना यश आलं आहे. हो ताई, माझा कॉल उचलल्याबद्दल धन्यवाद ताई. हा, थँक्यू. धन्यवाद. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोला. आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि सूरसंवाद या कार्यक्रमामध्येच आपला फोन लागलेला आहे. भवानी माता श्रोता संघ हिंगणा वैजनाथ, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. भगवान श्रीनाथ बोलतो. बोला. गाणं ऐकायचं होतं. कोणतं गाणं ऐकायचं आहे आज? चिमणी पाखरू मधलं गाणं ऐकायचं होतं. काय करता दादा आपण? मी सोयाबीन सोंगण्यात आलोय सध्या ताई. बरं बरं, शेतीची कामं सुरू आहेत तर. कामं सुरू आहेत. हो. मग तुम्हाला आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाचा काही फायदा होतो का तुमच्या शेतीसाठी? हा, किसनवाणी हा कार्यक्रम ऐकतो ना मी रोज संध्याकाळी. बरोबर, त्याच्यामध्ये बरीच माहिती दिली जाते. हो 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 हो. ताई, माझ्या मित्राचं नाव सांगू का? घ्या ना. श्याम ढाबेराव, हा संजय मिश्र, हा. गोलू ढाबेराव हम्म. आणि रामभाऊ श्रीनाथ, किसनराव कौलकर. तर हे सगळे श्रोता संघातले आहेत तुमचे श्रोते की तुमचे मित्र परिवार आहे? मित्र परिवार आहेत. बरं, हो चालेल. तुम्हाला आणि तुमच्या मित्र परिवाराला ऐकवित आहोत चिमणी पाखरं या चित्रपटातलं गीत. ऐकायला विसरू नका सूरसंवाद या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. धन्यवाद. बालपणीचा काळ सुखाचा, बालपणीचा काळ सुखाचा, चला मुलांनो या, सात सुरांची बाग बहरली गळ्या फुलांनो या, सात सुरांची बाग बहरली गळ्या फुलांनो या, सारे गम पदनी सा सा नि ध प म ग रे सा, सारे गम पदनी सा सा नि ध प म ग रे सा, प प प सा ग प प प, प प प सा ग प प प. सा 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 रे मिळूनी गाऊ, ग ग गणपती दर्शन घेऊ. सा 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 रे मिळूनी गाऊ, ग ग गणपती दर्शन घेऊ. संगीतमय हे जीवन करूया, संगीतमय हे जीवन करूया, चिला पिलानो या, सात सुरांची बाग बहरली गळ्या फुलानो या, सात सुरांची बाग बहरली गळ्या फुलानो या. सा सा रे रे ग ग म म ग ग म ध प, सा सा रे रे ग ग म म ग ग म ध प, सा सा नि नि ध ध प प ग ग म ध प, सा सा नि नि ध ध प प ग ग म ध प, प प प सा ग प प प, प प प सा ध प प सारे ग ग ग. अरे बोल ना, थांबलास का? गच्या पुढे मग म म महिमा गाव सुरांचा, प प पंचम सुरेश्वराचा, म म महिमा गाव सुरांचा.
हॅलो. हा ताई नमस्कार. नमस्कार, बोला. ताई मी विजय बायस बोलतोय, गंगापूर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर येथून. बोला विजय दादा. आम्ही तुमच्या मोबाईलचे कार्यक्रम ऍपद्वारे ऐकतो ताई, आणि खूप छानरित्या आमच्यापर्यंत प्रसारण पोहोचतो तुमचा. बरोबर. आणि तुम्ही बऱ्याच दुरून फोन केलेला आहे. हो ताई. बरं, मग तुम्ही सगळ्याच केंद्रांचे कार्यक्रम ऐकत असता की ठराविक केंद्रांचे कार्यक्रम ऐकता? नाही ताई, अकोला केंद्राचे पण ऐकतो मी, आणि संभाजीनगर केंद्राचे पण ऐकतो, नगर केंद्र पण ऐकतो, कारण ते आम्हाला जवळ जवळ आहे. कारण माझ्याकडे रेडिओवर चालतात ते सर्व. बरं बरं. आणि रेडिओवरच ऐकतो मी संध्याकाळी घरी. आज कुठलं गाणं ऐकायचंय दादा आपल्याला? हिना चित्रपटातलं गीत ऐकवा, मै हू खुश रंग हिना, लता दीदीने गायलेले आवाज होते बघा. हो हो. तर हे गीत आजच्या कार्यक्रमात ऐकवा. बरं. हो. आणि तुम्ही आज या गीताची निवड कशी केली? ताई खूप छान चित्रपट आहे तो, आणि मी मागच्या हप्त्यात परत एकदा बघितला, त्याच्यामुळं ते गीत मला आठवलं. आणि आज फोन पण लागला, ट्राय केला, तर मग तेच गीत खूप छान आहे ना, ऐकूच वाटतं बार बार ते. बरोबर. जुनी गाणी ऐकावीशीच वाटतात. ऐकायची वाटते. आणि बघा तो चित्रपट पण खूप छान होता, ऋषी कपूरने खूप छान काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. हो. आणि ते आपले आवडते पण हिरो आहे. आणि आज ते गीत आठवलं तर आज तेच गीत सांगितलं ऐकायला कार्यक्रमात. हॅलो. हा, आकाशवाणीचं अकोला केंद्र. हा नमस्कार ताई. नमस्कार, बोला. हा मी अर्चना सांगळे बोलत आहे, बार्शी टाकळीवरून. बोला. मला गाणं ऐकायचं होतं प्लीज मॅडम. कोणतं गाणं ऐकायचं आज आपल्याला? मला अगर जिंदगी हो तेरे संग हो, बलमा चित्रपटातलं. बलमा या चित्रपटातलं? हो हो. मी केव्हाचा ट्राय करत होती, फोन लागलाच नाही, आता अचानक लागला. बरं. याच्या अगोदर मी मे महिन्यात लावलेला होता, त्याच्यानंतर आता लावला. काय करता आपण? काही नाही ताई, हाऊस वाईफ आहे मी. बरं, मग झाली आता दिवाळीची कामं? नाही, आता करू ना, वेळ आहे ना आणखी. आता सध्या शेतातली कामं चालू आहेत. हो, शेतीची कामं पहिले. हो हो. मग घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी जॉईंट फॅमिली आहे ना. जॉईंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे मग कामाचं एवढा लोड येतच नसेल आहे ना? हो, येत नाही काही, म्हणजे जेवढं आपल्याला सगळं करावं लागते, जे झालं ते करायचं. आपल्याला मग भारी भारी शेतातलं होत नाही ते राहू द्यायचं. हो हो हो. पण घरात सगळे सदस्य असल्यामुळे आपल्याला सगळ्याच कामांमध्ये मदत होते त्यांची, आहे ना? हा, आणि नुकताच माझ्या मुलीचा पण वाढदिवस झाला. तिला तिच्या साठी हेच ऐकायचं मला गाणं, तिला आवडते ना. ती म्हणजे मम्मी तुझ्या आवडीचं तू गाणं सांगशील, तर तिच्या बर्थडेच्या अगोदर लागलंच नाही. बरं. कॉल माझा, तर मग आता हेच ऐकवतं दादा जे आहे ते. बिलकुल बिलकुल. तुम्ही आणि तुमच्या परिवाराला सुद्धा सांगा तुमच्या आवडीचं गाणं ऐकायला सूरसंवाद या कार्यक्रमामध्ये. हॅलो. हॅलो. आकाशवाणीचं अकोला केंद्र. नमस्कार. बोला. मी पुणे निगडी इथून मुरलीधर ढोले बोलतो. मुरलीधर ढोले. हा, पुणे निगडी. अच्छा, पुण्यावरून फोन केलाय तर तुम्ही आज? हो ताई. बोला ना, आज कुठलं गाणं ऐकायचं आपल्याला? आजच्या कार्यक्रमामध्ये मराठी गाणं ऐकायचंय. चित्रपट आहे बन्या बापू. बन्या बापू या चित्रपटातलं. गीतकार आहे मुरलीधर गोडे. संगीतकार ऋषीराज. आणि गायक आहे उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग. बरं. आणि काही गाण्याची बोल आहे प्रीतीचं झोडं झोडं पाणी. बरं. तर मी वडोद्याला असतो, वडोद्याहून समजा बरेच फोन माझ्या अकोल्याला असता, म्हणजे जवळजवळ 2 महिन्यापूर्वी वडोद्याहूनच लावला. काही माझे 2-3 मित्र सांगू का नाव? घ्या ना. माझे मित्र आहे श्रीकृष्ण खोरकिडे, अनंत भोते, PS नावकर, जानकीराम काटोटे, संतोष वसाने आणि गुणवंत करू गौतम रायबोले आणि अशोक पाटील, मारुती भोसले. मग हे सगळे पण अकोला आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतात? ऐकतो म्हणजे नेहमी, म्हणजे आमचा ग्रुपच आहे हा, एकता ग्रुप. बरोबर. मानव फरमाईश एकता ग्रुप आहे, म्हणजे अमरावतीचे आमचे गुणवंत करू आहे नी, ते आम्हाला या माध्यमातून आम्हाला माहिती पुरवता. आज कुठले कार्यक्रम आहे, उद्या कुठले कार्यक्रम, अशी लिस्ट पाठवून देता आम्हाला. आणि त्यांचे बरेच पत्र सुद्धा असतात अकोला आकाशवाणीला. मित्राचं प्रेम फार मोठं असते ताई. हो.
हा तर आपल्या सगळ्यापेक्षा बी मित्राचं प्रेम म्हणजे म्हणजे आवर्जून फोन करीन, आपल्याशी 2 शब्द बोलीन, आपले कसं आहे, कुशाल मंगल आहे म्हणजे हे विचारीन. सर्व बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपलं जे मनामध्ये राहते ते सगळं निघून जाते. बरं ताई, फोन घेतल्याबद्दल धन्यवाद. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. हाँ, जय बजरंग रेडियो श्रोता संघ बस स्टैंड बंडा वेले से लक्ष्मण को चाय वाले बोल रहे दीदी? एमपी से बोल रहे हैं. हाँ, एमपी से बोल रहे हैं. कैसी हो दीदी आप? बढ़िया. आप कैसे हो? बस भगवान की कृपा है, आप लोग की कृपा है. आज कौन सा गाना सुनना है आपको? आज गाना सुनवा दीजिए. पिक्चर है लिखा जो का तुझे वो तेरी याद में, कन्यादान पिक्चर है. तो आप चाय की दुकान है तो आप रेडियो तो आसानी से सुन सकते होंगे. रेडियो सुनते रहते हो, 10 लोगों को सुनाते रहते हैं. कहा है वो मोबाइल ऐप पे आ गया है तो बड़ा बक्सा धरे हैं तो उससे बचता रहता है. अच्छा, तो अकोला आकाशवाणी पे पहली बार फोन लगाया है आपने? हाँ, अभी तो हमने पहली बार लगाया. सुनते रहते थे कार्यक्रम. अच्छा, तो आपको ये टाइम कैसे पता चला कि रिकॉर्डिंग का समय जो है हमारा सुर संवाद इस प्रोग्राम का? लिस्ट हमारा का ग्रुप है जो, उसमें लिस्ट डली रहती है. अच्छा, आपका ग्रुप है. हाँ, तो उस लिस्ट में आ जाता है, जहाँ भी लगाना पड़ता है फोन लगाते हैं. तो आप अकोला छोड़कर और किस किस केंद्र पे आपने फोन लगाया है? विविध भारती लगा देते हैं. हम्म. और पूरी 40 तक आकाशवाणी में फोन लगाते हैं. अच्छा, तो प्रोग्राम सुनते हैं आप फिर जब आपका प्रसारण होता है, आपके प्रोग्राम का ब्रॉडकास्टिंग होता है? हाँ, सब सुनते हैं. कार्यक्रम जो फोन लगाते हैं सुनते हैं, और जो आपके कार्यक्रम रहते हैं गाने के, कोई भी जानकारी वे भी सुनते रहते कभी कैसे. ठीक है दीदी, नमस्कार. नमस्कार. बदला बदला सवय बदला. मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का? बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा. हॅलो. हाँ, नमस्कार मॅडम. नमस्कार. आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. मी साहेबराव पाटील, शिरोळा तालुका, जाफराबाद जिल्हा जालन्यातून बोलत आहे मॅडम. बरं. कोणतं गाणं ऐकायचं आहे आज आपल्याला? मॅडम, सर्वप्रथम तुम्हाला आता दिवाळी येणाऱ्या दिवाळीच्या आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नंतर आम्हाला 2 महिन्यानंतर फोन लावायचा आहे. बरोबर. हो, आणि त्या अनुषंगानं आपल्याला डबल आपला फोन लागणार नाही. 2 महिन्यानंतर दिवाळी होऊन जाते. हो, बरोबर आहे. बरं, आजच्या कार्यक्रमामध्ये एक गाणं ऐकायचं बघा. कोणतं गाणं ऐकायचं आहे आज आपल्याला? सूर संवाद मध्ये गाणं हिंदी मराठी कोणतं चालेल का? कुठलंही चालेल. आलं का? आपल्याला सलामी पिक्चर मधलं गाणं ऐकायचंय. चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या सूरसंवाद या कार्यक्रमामध्ये आपल्याशी संवाद साधला होता प्रीती जैन यांनी. कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं बाळासाहेब खराटे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी. ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती. सूरसंवाद.